नमस्कार. आज मी मेथीची भाजी बनवणार आहे. हिवाळ्याचे दिवस आहे आणि पालेभाज्या मार्केटमध्ये खूप छान येऊन राहिलेल्या आहे. भाजी कशी निवडायची, कारण कडू पण येतो मेथी आणि अशा दोन रंगाच्या मेथी येतो. एक थोडं ब्राऊन कलर असतो मेथीच्या पानाला, अशी लायनिंग असतो, तर ती चांगली असते. मी 2 जुडी आणलेली होती आणि ती पानं निवडून घेतलेली आणि छान धुवून घेणार आहे आणि बनवणार आहे. मेथीची भाजी हिवाळ्यात खाणं खूप पौष्टिक असते. तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया मेथीची भाजी. कढईमध्ये 2 चम्मच ऑइल घेतलेला आहे आणि 3-4 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे. थोडा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरं मी कुटून घेत आहे. आणि तेल गरम झालं की राई टाकलेली आहे. राई तडली का कांद्याची फोडणी घालूया. एक कांदा घेतलेला आहे, मी बारीक कापून घेतलेला आहे. कांदा फोडणीला टाकते आहे आणि तो थोडा ब्राऊन झाला की आपण लसण अद्रकचा पेस्ट टाकून थोडं त्याला फिरवून घेऊया. मी नेहमी असं कुटूनच घेत असते लसण अद्रकचा पेस्ट, कारण थोडंच लागतं. अर्धा चम्मच पेस्ट आहे, आता टाकते आणि थोडं फिरवून घेते, म्हणजे त्याचा टेस्ट छान येतो भाजीला. लसण अद्रकची पेस्ट भाजीमध्ये उतरतपर्यंत थोडं फिरवायचं आहे, कारण भाजीला छान टेस्ट येते त्याने. 3-4 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. थोडं कोथिंबीर टाकणार आहे मी भाजीला, म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये वरून कोथिंबीर टाकायची गरज नाही, छान सेंट उतरतो भाजीमध्ये कोथिंबीरचा. मिरची 3-4 घेतलेली आहे कापून. तुम्हाला हिरवी मिरचीची भाजी करायची असेल तर तुम्ही थोडी मिरची वाढवा आणि हिरवी मिरचीची भाजी करा, कारण मी दोन्ही वापरणार आहे, त्यामुळे 3-4 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि मिरची थोडी तेलामध्ये परतून घेत आहे, कारण त्याचा छान टेस्ट त्यामध्ये उतरतो. आता अर्धा चम्मच हळदी घेतलेली आहे, अर्धा चम्मच धणे पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच तिखट मी वापरणार आहे, कारण पालेभाजीमध्ये तिखट थोडं जास्तच वापरायचं असतं, नाही तर ती बेचव वाटतं. तिखट थोडं जास्त वापरलं की भाजी छान वाटतं. सगळ्यांना मिक्स करून घेणार आहे, थोडं हलकं मिक्स करून घेणार आहे. 2 चम्मच वापरलेलं आहे मी तिखट. मिक्स करून घेतलं की टोमॅटो टाकणार आहे आणि त्याला छान पाणी सुटेपर्यंत शिजू देणार आहे. त्यानंतर भाजी टाकणार आहे. टोमॅटोला छान शिजू द्यायचं आहे. थोडे परतून त्यामध्ये मीठ टाकलं की छान पाणी सुटतं त्याला आणि शिजून जातो. तेल सुटलं की लगेच आपण मेथी त्यामध्ये टाकणार आहोत. जास्त मसाल्याचा उपयोग करायचा नाही आहे पालेभाजीमध्ये. सिंपलच बनवायची आहे मेथीची भाजी, छान बनतं ती. राहिलेला कोथिंबीर मी आता टोमॅटो सोबत टाकलेला आहे, कारण भाजी ग्रीन असल्यामुळे वरून टाकायची गरज नाही आहे कोथिंबीर. मीठ टाकते आहे 1 चम्मच. भाजी खूप सारी असली ना तरी पण मीठ बरोबर टाका. बघा मी छान धुवून घेतलेली आहे पालेभाजी आणि चाळणीमध्ये घेतलेली आहे, तिचं पाणी पूर्ण निघालेलं आहे. टोमॅटो थोडे शिजले आहे. आता भाजी टाकणार आहे मी. खूप शिजवायचं नाही आहे टोमॅटोला, हलके शिजले की भाजी टाकायची आहे. भाजी थोडी टाकायची, कारण ती म्हणजे सुरुवातीला खूप जास्त वाटतं आणि कढईमध्ये टाकली की ती ऑटोमॅटिक चिमून जाते, कमी होते. थोडी फिरवून घ्यायची, परत कमी झाली की परत टाकायची. या पद्धतीने टाका आणि फिरवून घ्या भाजीला. हिवाळ्यामध्ये पालेभाज्या खूप येतो ना, त्यामुळे पालेभाज्या जरूर खा तुम्ही, कारण स्किनसाठी पण खूप छान असतो, आपल्या शरीरासाठी पण खूप छान असते, पौष्टिक असते भाज्या. पालेभाज्या जरूर खा.
आणि या पद्धतीने मेथीची भाजी बनवायची आहे. त्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. कोणी शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, पण मी नाही टाकत, कारण अशीच खूप छान बनते, टेस्टी बनते भाजी. आणि मेथीची भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. हे बघा, पहिली छान चिमून गेलेली होती, आता परत दुसऱ्यादा टाकते आहे मी. पूर्ण मेथीची भाजी कढईमध्ये बसते आणि ती एवढी मोठी वाटते ना, शिजून ती बस एक कटोरीच होणार ती. म्हणजे हे 3 लोकांसाठी आहे मेथीची भाजी. तुम्ही तुमच्या घरच्या मेंबर जेवढे आहे त्यानुसार तुम्ही आणा, तोडा आणि छान बनवा. आणि हे मी आपल्या परिवाराला हेल्दी खाऊ घाला. बघा, छान चिमून गेलेली आहे भाजी. पूर्ण भाजी मी यामध्ये ॲड करते आहे. ही 2 जुडी मेथीची भाजी होती आणि मी पानं तोडून घेतलेले आहे. काही लोक कापून घेतात मेथीची भाजी, पण मी कापत नाही मेथीची भाजी. मी अशी पानं तोडूनच बनवते, खूप छान बनते ती. छान मिक्स झालेली आहे. तिला अशीच फिरवायची आहे 2 मिनटं. जे पाणी सुटलेलं आहे, काही राहिलेलं पाण्याचं पाणी, मेथीच्या पाण्याचं आणि टोमॅटोचं, तर ते त्यामध्ये आटू द्यायचं आहे पाण्याला. जास्त शिजवायची नाही आहे, फक्त पाणी आटतपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे. हे बघा, पाणी एवढं पाणी आहे ते पूर्ण आटू द्यायचं आहे, म्हणजे त्या भाजीला छान टेस्ट येतो आणि पाणी त्यामध्ये पूर्ण सुकून जाते. थोडं 1 मिनिटासाठी झाकणार आहे मी. वाफ आलेली आहे. आता खोललंय झाकण आणि त्याला परत फिरवते. आता फुल गॅसवरती फिरवते आहे मी, म्हणजे पाणी लवकर आटेल, तिला जास्त शिजवावं नाही लागणार. बघा, 3 ते 4 मिनटं लागले मला मेथीची भाजी फिरवायला, ते पाणी आटायला. बघा, भाजी पूर्ण शिजून तयार आहे. मेथीची भाजी हेल्दी आणि पौष्टिक. तुम्ही पण तुमच्या घरी बनवा मेथीची भाजी आणि कशी बनली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला प्रेम, उत्तम आरोग्य आणि भरभराटीने भरलेल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुमच्यासाठी अजून चांगले जावो. नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ आणो आणि नवीन संधीचे दरवाजे उघडू दे, ही शुभेच्छा. धन्यवाद.